भगवंत त्या आसनावर बसलेले, देवाची पाद्यपूजा चालू आहे पांडुरंगाची. आणि पांडुरंगाची पूजा चालू असताना तेवढ्या अवकाशात ज्ञानोबराय तुकोबाराय आले. पूजा करणारा हुशार होता. हरिभाऊ त्यानं पांडुरंगाची पूजा करायची सोडून दिली, ज्ञानोबरायची पूजा करायला सुरुवात केली, तुकोबारायची पूजा करायला सुरुवात केली. देव सारावे, संत पूजावे, आरते. देव जर आपल्या घरी आला असेल आणि देवाच्या नंतर ज्ञानोबराय तुकोबाराय आले असतील तर देवाची पूजा करायची नाही, ज्ञानोबराय तुकोबारायची करा. देवापेक्षा कोण मोठे? संत. आता ज्ञानोबराय तुकोबारायची पूजा चालू आहे, तेवढ्यात एक जणाचे आजोबा आले, वारलेले प्रदीपजी आजोबा आले. आजोबा आल्याच्या नंतर ज्ञानोबराय तुकोबाराय मनानच उठले आणि ज्ञानोबराय तुकोबारायने त्या व्यक्तीला सांगितलं, आमची पूजा न करता तुझ्या आजोबाची कर. म्हणजे देवापेक्षा संत श्रेष्ठ आणि संतांपेक्षा पितृदेव श्रेष्ठ असतात. ज्याचे त्याचे आई वडील श्रेष्ठ असतात, ज्याचे त्याचे आजोबा श्रेष्ठ असतात. आणि मग देवापेक्षा संत श्रेष्ठ, संतांपेक्षा आई वडील जर श्रेष्ठ असतील आणि तरी पण आई वडिलाला मानित नसेल तर त्याला मूर्ख म्हणायचं. विठाला म्हणून मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता, याच्याकरता प्रभू तुम्हाला धन्यवाद. याच्याही पलीकडचं ऐका. तीर्थ किती आहेत सगळे? 360. 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थ. तर 360 तीर्थांचे नाव तरी पाठ असतील का? जरी पाठ असतील तर कोण्या कोण्या राज्यात कोणत्या कोणत्या गंडकी कोण्या राज्यात आहे, कोण्या देशात आहे सांगता येईल का? नुसती ऐकली असेल भागवतात. गंडकी नावाची नदी, भरत नावाच्या राजाने गंडकीच्या तीरावर साधना केली बर का. काय तो भरत नावाचा राजा होता बर का. खालून एक जणांना प्रश्न केला, गंडकी नावाची गंगा कोण्या राज्यात कोण्या देशात आहे? भागवतकार म्हणले अभ्यास करून सांगल. मग आता कशाला बोंबलायला सोमलाय? विठाला विठाला. नेपाळ नावाच्या देशात गंडकी आहे. सांगता येईल तुम्हाला चर्मनोती नावाची गंगा जुन्या काळातल्या नावात कोण्या देशात सांगता येईल? चर्मनोती नावाच्या गंगेच्या तीरावर या भारतातल्या मानवी शिवाचं लग्न झालं. त्या शिवाचं नाव आहे कर्ण. ही चर्मनोती नावाची गंगा वंग नावाच्या देशात आहे. तुंगभद्रा सांगता येईल. किती किती नद्या? 360 तीर्थ आहेत. आपल्याला नावं सांगता येत नाही तर पाहणं कुठं शक्य आहे? तर हे सगळे तीर्थ एकाच ठिकाणी गेल्यावर भेटते. पाहता देऊळाची पाठ, तीर्थे गणती 360. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपुराच्या मंदिराच्या पाठीमागची भिंत पाहिली की 360 तीर्थ घडतात. पण सायास किती लक्षात घ्या. इथून पंढरपूरला जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर नगर प्रदक्षिणा करावं लागेल. आणि नगर प्रदक्षिणा करत असताना मंदिराला प्रदक्षिणा करावी लागेल. आणि मंदिराची प्रदक्षिणा करत असताना पाठीमाग मोठा हात जोडून देवाची पाठभिंत पाहिली की 360 तीर्थ घडते. याच्यासाठीच पण साहस लागते. याच्या पलीकडचं सोपं काम सांगू का? रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर आपल्या आईचं बाबाच्या पायावर डोकं ठेवलं की सगळे तीर्थ तिथं सापडतात. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. मग आपण नाव पाठ करू शकत नाही 360 तीर्थाचं. आपण 360 तीर्थ कोण्या ठिकाणी आहेत ते ठिकाण आपल्याला माहित नाही तर जाणं शक्यच नाही. हे सगळे तीर्थ पंढरपूरला गेल्यावर भेटते. आणि पंढरपूरला न जाता माय बापाच्या पायावर सुद्धा ही सगळी तीर्थ सापडतात. माय बापाचे
आई वडील हे सर्वात मोठे तीर्थ आहे. तत्वज्ञायानं शास्त्राच्या, पुराणाच्या, वेदाच्या, संत वाङ्मयाच्या, ऋषीमुनींच्या प्रणालीनुसार पितृदेव सर्वश्रेष्ठ असतात. आपल्या मातोश्रीचं मोठ्या श्रद्धेनं पुनश्च एकदा वर्णन करतं. सौभाग्यवती स्वर्गीय शोभा अंकुशराव माने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. आदरणीय प्रदीपजी आणि आदरणीय संदीपजी मोठ्या श्रद्धेनं आपल्या मातोश्रीचं श्राद्ध करतात. या श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय संभाजी बाबा यांनी सुद्धा वारंवार मला संपर्क केला. गुरुवर्य शांतीब्रह्म पूज्यश्री शिवाजी बाबांच्या सानिध्यात असलेले रत्न आदरणीय संभाजी बाबा मोठ्या श्रद्धेनं मला आदरणीय प्रदीपजी तुमच्यासाठी ते संपर्क करत होते. पूज्यश्री शिवाजी बाबांना सुद्धा साष्टांग दंडवत करील. आदरणीय संभाजी बाबांना सुद्धा प्रणाम करील. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली या माने परिवारासाठी इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धैर्य तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करेल. तुम्हाला प्रणाम करणं माझा स्वार्थ आहे, कारण दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, माझ्या आळंदीतले मालक तुम्हाला भगवान शिवस्वरूप समजतात. तुमच्या चरणी प्रणाम करे. मृदंगाचार्य विठ्ठल महाराज त्यांनी सुद्धा पहाटे फोन केला. विठ्ठल महाराजांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय गायन क्षेत्रातील बुलंद तोप आमचे हरी महाराज होते, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. महाराजांचाही सकाळी फोन आला. आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे परिसरातले गावात त्यांनाही प्रणाम करेल. साऊंड सिस्टीमवाला धन्यवाद. अजून 2-3 टेबल पुढे मांडले असते तर लोकच याच्यावर बसले असते. गावातल्या ग्रामदेवतेला प्रणाम करतो. या परिसरातला येती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी साधकांना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतो तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्य ज्या वेळेला संपत असतं त्यावेळेला माशी पाखू पाखडी तव हे सरे ग्रा सगळी सत्ता नाही हातात प्लेट आहे, त्या ताटातला घास घेतला तोंडापर्यंत नेईपर्यंत सत्ता नाही. तेवढ्या अवकाशात काळानं घाला घातला, संपलं. एक जणी म्हणे महाराज आयुष्य संपलं हे कसं कळतंय या मला. अरे पंढरीतल्या मालकाने प्रत्येक माणसासोबत 2 माणसं दिलीत. एकाचं नाव चित्र, एकाचं नाव गुप्त. ते एका क्षणाला, क्षण हा शब्द खोटा आहे, त्याच्या अलीकडचा शब्द आहे. त्याही पलीकडच्या शब्दात वेळेवेळेला दक्षिणेच्या मालकाला निरोप देत असतात. एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक. त्यावेळेला मग मात्र त्या व्यक्तीला घेऊन जातात. आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते त्या दिवशी याचं रूपांतर प्रेतात होत असते. आणि प्रेतात रूपांतर झाल्यावर प्रदीपजी घर किती कोटीचं बांधलंय, संपत्ती किती आहे, ती व्यक्ती विद्वान किती होती, त्या व्यक्तीने आपल्यासाठी किती मोठं काम केलंय याचा एका तिळा इतका सुद्धा विचार केला जात नाही. तात्काळ त्याची जागा आरक्षित केल्या जाते. त्या जागेचं नाव आहे मशान. लक्ष्यला ठाव स्मशान. ज्या वेळेला प्रेतात रूपांतर होत असतं त्यावेळेला ती जागा मशानात आरक्षित असते. आणि मशानात नेल्यावर अंत्यविधी ठरलेला आहे. कोणाकडे दफनविधी असेल, कोणाकडे दहनविधी असेल. उत्तर भारतात प्रेत बऱ्यापैकी उतुंग भरलेल्या सर्व नद्या असतात, त्याच्यात त्या प्रेताला सोडून देत असतात. काही काही प्रांतात तो भाग पुराण प्रणीत आहे. हे 3 प्रकारचा अंत्यविधी. पाण्यात टाकलं तरी माती, मातीत टाकलं तरी माती, विस्तवात टाकलं तरी माती. म्हणून एक मालक वर्णन करतात शरीराची होय
संत नरहरी महाराज नमूद करतात, ज्या दिवशी मशानात नेतो त्या दिवशी शरीराची माती होत असते. त्याच्यासाठी अंत्यविधीसाठी एक स्वतंत्र नावाचा एक अग्नी आहे, स्वतंत्र अग्नी. मशानी नेवनी भरानी देवनी, मशानी नेवनी भरानी मशानी नेवनी भरानी एक परतोनी मागा एक परतोनी मागा एक परतोनी मागा. मशानी नेवनी भरानी देवनी येती परतोनी माघारे. मशानात नेतात. तिथे भडाग्नी नावाच्या अग्नीचं एक नाव आहे. तो अग्नी दिल्याच्या नंतर मग मात्र परत येत असतात. पण ती काय असते, ज्याच्या पद्धतीनं धर्मसंस्कृतीनुसार त्या अस्थीचं संचय करून त्याचं वगैरे वगैरे विघटन करत असतात. त्या अनुषंगाने आजचा दिवस पुण्यस्मरणाचा आहे, वर्ष श्राद्धाचा आहे. ज्या माऊलीने हे लोकातली यात्रा सोडली त्या माऊलीला गोड असं मातृगयेच्या ठिकाणी अधिष्ठान मिळवलं. कारण पुराणाच्या प्रणालीनुसार ज्या पुराणाला तुकोबाराय मानतात ती पुराण प्रणाली वारकरी संप्रदायाने जोपासलेली आहे. पुराणीचा रस गोड सांगितला. म्हणून या देशातला पवित्र पुरुष हा पितृगयेला जात असतो आणि या देशातली पवित्र महिला मातृगयेला जात असते. कारण या देशात सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती कोणती असेल या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. सर्वात मोठं श्रीमंत काय असेल आपल्या देशातली वस्तू तर ती सजीव वस्तू म्हणजे या देशातली स्त्री आहे. या देशातले तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन महात्मे जर कोणाच्या पोटी जन्माला आले असतील तर या भारत देशाच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. एवढी मोठी श्रीमंत संपत्ती कोण आहे तर या देशाची स्त्री आहे. या देशातल्या स्त्रीला ब्रह्म विष्णू महेश विश्व चालवणाऱ्या तिन्ही देवता छोट्याली लेकरं करता येतात. एवढी मोठी अधिकारी या देशाची स्त्री आहे. म्हणून या देशातल्या पवित्र स्त्रीला अधिष्ठान मातृगयेला आहे. 360 तीर्थापैकी सरस्वती नावाची गंगा आहे. ही सरस्वती नावाची गंगा सिद्धपूर मध्ये आहे आणि सिद्धपूर मध्ये वाहत असणाऱ्या या प्रवाह गंगेचा तीर, या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध तिथे केलं. याच्या करता त्या तीर्थाला मातृतीर्थ असं म्हणतात. अशा मातृतीर्थातून गोडचा आशीर्वाद आपल्या सुपुत्रांना आपल्या परिवाराला या शोभा माऊलीने देव अशी मातृगयेच्या चरणी सार्थ प्रार्थना केली करायची. आई वडिलांचे आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आशीर्वाद असतात. देव आशीर्वाद देत असतो संतांची कृपा असल्यावर. संतांची कृपा प्रदीपजी ज्या कुटुंबावर नाही त्या कुटुंबाला देव आशीर्वाद देत नाही. इतकी मोठी संत असतात. संत आशीर्वाद त्याच कुटुंबाला देतात त्या कुटुंबावर आई वडिलांचा आशीर्वाद असला तरच संत आशीर्वाद देत असतात. आई वडिलाचा आशीर्वाद ज्या कुटुंबाला नाही त्या कुटुंबाला संत आणि देव आशीर्वाद देतच नसतात. हा पुराणाचा मुख्य पर्याय. असा मुद्दा पुराणाने मांडला. पितृदेव आई वडिलांचा आशीर्वाद ज्यांना नाही त्यांना कोणीच मानू शकत नाही. एक सोपा मुद्दा आहे. का मानत नाहीत त्याचं कारण आहे, ज्याला जन्मदाती आई कळत नाही त्या हरामखोराला जग काय करणार आहे. ज्या बापाने रानावनात नाना प्रकारच्या कावाड कस्ता खाऊन आपल्याला मोठं केले तो बाप ज्या कुटुंबातल्या लोकांना कळत नाही त्या लोकांना दुसरी काय कळतात. त्या हळदी कुंकावाल्या बायका खाली बसा, बाकी नंतर हळदी कुंकू द्या, हे काही लग्न नाही. आई वडिलांना ज्या माणसांना आई वडील आवडतात त्या लोकांना पितृदेवांचा आशीर्वाद असतो. तो
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. स्वर्गीय नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे सगळ्यात मोठा आशीर्वाद पितृदेवांचा आहे. वाडवडिलांनी दिलेली श्रीमंती, वाडवडिलांना दिलेला आशीर्वाद, ही श्रीमंती देवाला संपवायची ताकद नाही. संत तर मान्यच करतात, पण वाडवडिलांनी पितृदेवांनी दिलेली श्रीमंती संत आणि देव सुद्धा संपू शकत नाहीत. एवढी मोठी श्रीमंती पितृदेवांची असते. महाराज घरातल्या लोकांनी दिलेला आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी जगाच्या मालकाला सुद्धा खाली यावं लागते. सासऱ्याने सुनाला आशीर्वाद दिला, सुनबाई तुमच्यावर अडचण आल्याच्या नंतर तुमचे लुगडे धुणी भांडी करण्यासाठी जगाचा बाप येईल, बाप येईल, बाप. सासऱ्याने आशीर्वाद दिला तुमच्यातल्या एका बाईला. त्या बाईचं नाव होतं सोयराबाई. तिच्या सासऱ्याचं नाव होतं रानोबा नावाची वारकरी. या रानोबा नावाच्या वारकऱ्याने आपल्या सुनाला आशीर्वाद दिला, माय तू माझी कंबर धुतलीस. तिनं सासऱ्याची कंबर धुतली होती. आपल्याला नवऱ्याची कंबर म्हातारपणात धुताना तोंडाला पदर लावली ती. कसा आशीर्वाद मिळेल आपल्याला? सासऱ्याची कंबर धुतली. पुराणाचा सिद्धांत आहे स्त्रीने कंबर फक्त 3च लोकांची धुवावी. एक तर मुलाची धुवावी, एक आपल्या पतीची धुवावी, आणि मुलीसाठी बाप काय वावगा नाही. त्याच्यापासून तुझा जन्म झाला याच्याकरता बापाची कंबर म्हातारपणात धुवायला काय हरकत आहे? थकलेल्या. मग 3 पुरुषांची कंबर स्त्रीला धुता येते. सासऱ्याची कंबर धुणी असं सांगितलं नाही, पण धुवावंच असं सांगितलं नाही. पण या सुनेनं सासरा वयस्कर झालेला होता, उठता बसता येत नव्हतं, शरीर भरलं होतं. याच्याकरता स्वतः सासऱ्याची कंबर सुनबाईने धुतली. त्या सासऱ्यानं सुनेला प्रश्न केला, सुनबाई सासऱ्याची कंबर धुत असताना तुला लाज वाटली नाही का? पहिला मुद्दा. तुला घाण वाटली नाही का? चिळस वाटली नाही? अशी किती मुद्दे असतील ते घरी गेल्या पापड मी धोत सांगतो. तुला कसं काही वाटलं का नाही? तर सून किती अधिकारी होती बघा. त्या सुनेनं मामांजींना सांगितलं, मामांजी तुमची कंबर धुवायच्या अगोदर तुम्हाला मामांजीच म्हणत होते, म्हणजे सासरा म्हणत होते, आणि कंबर धुतल्याच्या नंतरही तुम्हाला मामांजीच म्हणत होते, सासरा म्हणत होते. पण कंबर धुईपर्यंत तुम्हाला सासरा म्हणलेच नाही, तुम्हाला बाप म्हणले. पण सासऱ्याला बाप समजून ज्या सुनाने आपली कंबर धुतली, सासऱ्याची कंबर धुतली, त्या सासऱ्यानं आशीर्वाद दिला, बाई तू जीवनात क्रांती केली. सासऱ्याला बाप समजून सासऱ्याची घाण धुतलीस, सासऱ्याची कंबर धुतलीस. लक्षात ठेव, एवढं घाण काम, चिळसवाणी काम तू केलंस ग बाई. तुला घाण वाटली नाही, चिळस वाटली नाही, मळमळ झालं नाही. सासऱ्याला बाप समजिलात, लेख झालीस माझी, आणि माझी कंबर धुसली. लक्षात ठेव, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझ्या सुनार जर अडचण आली तर तुला तिचं काम करावं लागेल. आणि हिच्या बाळांतपणात पंढरपुरातला मालक 27 दिवस लुगडं नेसला. इथल्या कोण्याही माणसाला 5 लाख रुपये देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून तालुक्यात फिरावं. फिरल का प्रदीपजी? तो नाही फिरू शकत, नाही फिरू शकत. मग तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे? की ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप पंढरीतला मालक म्हणतात. हा 27 दिवस लुगडं नेसला आणि सोयराबाईंचं बाळांतपण केलं. ताकद कोणाची आहे? पितृदेवांचा आशीर्वाद. म्हणून वाडवडिलांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला ती लोक देवाला सुद्धा कामाला लावू शकतात. इतका मोठा आशीर्वाद पितृदेवांचा असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आईचं श्राद्ध करता प्रदीपजी, आणि तुमचे बंधू आदरणीय संदीपजी, याच्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला माय बाप्पाच्या विरोधातली माणसं मला आवडत नाहीत. एक मुलगा माझ्यासोबत राहायचा, बरेच दिवस राहिला, जवळजवळ 7-8 महिने माझ्यासोबत होता. इतकी सेवा करायचा, इतकी सेवा करायचा. मी मनातली मनात विचार करायचो, देवा काय आमचं कर्ज असेल का एखाद्या पिढीतल्या याच्यावर? हा जन्माला आला आणि माझी सेवा करतोय. मी कीर्तनात आल्याच्यानंतर माझा बूट जर असला तर ते बूट सांभाळीत तिथंच उभं राहील, त्या बुटावर कोणाचे पाय पडू देणार नाही. एखाद्या वेळेस लांब गाडी असेल तर गाडीत नेऊन ठेवून इतकी सेवा करत होता. पण 6-7 महिन्याच्या नंतर मला कळालं हे मायबापाला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलोय मरता मरता. तू जर जास्त वेळ गाडीत बसला तर मग पुन्हा खाली जाईल. एकदा ट्रॅक्टरवर गेलती, आता पुन्हा खाली जाईल आणि मी कायमचं मरल. त्याच्यापेक्षा तुझ्यासारखा आरामखोर गाडीत बसता कामा नये. विठाला काही कामाचं नाही. जो पक्वाद्या आई वडिलाला मानित नाही त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर त्याच्या पाकिटानं तुम्हाला सुद्धा पाप लागेल. राग येऊ देऊ नका बरं का. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय तुम्हाला शर्ट शिवायला रिकामा नाही, मायका गोळ्या संपलेल्या नाहीत, वेळ नाही तितकी. जो गायक आपल्या मायबापाला मानित नसताना सुंदरशे चाली म्हणत असेल आणि त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर त्याचंही पाप तुम्हाला लागणार.
जो कीर्तनकार गोड बोलतोय, समाजात मायबापाविषयी सांगतो आणि त्या आई वडिलाचं दर्शन घेत नसेल, त्याला बाजूला ठेवीत असेल आणि बायको घेऊन शहरात राहत असेल, त्या मायबापाला विचारित नसेल, बापन म्हातारी गेली येडे बाबळीत तांब्या घेऊन, आणि हो भुसकटानं जर कीर्तनात मोठाडपणानं सांगत असेल तर त्याला पाकिट दिल्यावर सुद्धा तुमच्या घराला कुलूप लागणार. विठाला माय बापाचा आदर करणारे गुरुजी सांगायचे, एका माणसानं 15 वर्ष आई वडिलाची सेवा केली. 15 वर्ष नुसतं 2 टायमाचं जेवण आणि कायमस्वरूपी मायबापाची सेवा. एक व्यक्ती थकली,